हो, मी 18 किलोमीटर सायकल चालवली. कारण डोक्यात एक विचार आला. मी स्वतःला विचारलं, 2-3 वर्षापूर्वी तू जी गोष्ट करू शकत होतीस ती आता करू शकतेस का ग? उत्तर आलं, कदाचित हो आणि कदाचित नाही. मध्येच थकून जाईल. आता तितका कुठे फिटनेस आहे आपल्याकडं? मग मला दुसऱ्या विचाराचा विचार करावासा वाटला आणि म्हणलं करूनच बघू की. ठरलं, शनिवार वाडा ते वडमुख वाडी हे अंतर सायकलवरून पूर्ण करायचं. गाणं व्हायरल झालं होतं, झटपट पटापट. तसं का ऊन पटापट चटाचट उठतं. सकाळी लवकर निघायचं ठरवलेलं खरं, पण एका अलार्म नंतर उठेल ती नियम कसली. शेवटी निघायला 8 वाजले. खरं सांगू, असं काहीतरी स्वतःला चॅलेंज दिलं की मी स्वतःच खूप एक्सायटेड असते. प्रवासात काय घडणार याचा बिलकुल अंदाज नसतो आणि त्यात जर नवीन रस्ते सापडले तर सोन्याहून पिवळं. विश्रांसाठी गेले. आता कळसमध्ये पोहोचलो. यावेळी रस्ता माहीत होता, तरीही ट्विस्ट म्हणून मी एरवड्याहून यायचं ठरवलं. मोठा चढ सायकलवरून चढू शकू का असं वाटत असतानाच मी उताराला लागले होते. चालण्याचा किंवा सायकलवरून फिरण्याचे काही फायदे असतात. आजूबाजूचा परिसर तुम्ही स्लो मोशनमध्ये बघू शकता. सौंदर्य पाहता येतं. जागोजागच्या समस्या लक्षात येतात. काही नवीन जागांची माहिती होते. माझ्या या सायकल ट्रिपबद्दल बोलायचं तर एक टप्पाही असाही आला की खूप थकायला झालं होतं. पण मी इतकी पुढे आले होते की मागचं अंतर जास्त आणि पुढचं कमी होत आलेलं. जेव्हा मोठमोठी वाहनं बाजूने जात होती तेव्हा भीती वाटायची खरी. त्यावेळी स्वतःला एक नियम ठरवून दिलेला, अजिबात इकडे तिकडे सायकल वळवायची नाही. आपण ज्या आपल्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने पुढे जायचं. जर कुणाला असले प्रयोग करायचे असतील तर त्यांनी सकाळी लवकर नाही करून खा. एवढ्या उन्हात असले प्रयोग करू नका. 9:30 वाजले असते मला वाटतं, पण तरी पण भयंकर म्हणावं असं. मजल दर मजल करत मी घरी पोहोचले तेव्हा कडक ऊन पडलं होतं. हा प्रवास संपल्यानंतर मी स्वतःलाच एक शाबासकी दिली आणि मनाला सांगितलं, आपण ठरवलं, प्रयत्न केले की गोष्टी होतात. सोपं नसतंच काही प्रयत्न केल्याशिवाय. थोडं काय केलं की मला असं काहीतरी सुचतं. आणि मला असंही वाटतं की स्वतःला अजमावण्यासाठी कधीकधी थोड्या हटके गोष्टीही करून बघाव्यात की. तुम्ही असं कधी काही केलं का? मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. लवकरच भेटू अशाच एका अनोख्या गोष्टीसह. तोपर्यंत ऐकत रहा, पाहत रहा नीलम टॉक्स आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.